नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 2 वाजताय. दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी आहे. पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी सर्वत्र संतापाची लाट आहे. या संदर्भात डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्या समितीनं दीनानाथ रुग्णालयावरतीच ठपका ठेवलाय. आणखी 2 समित्यांच्या अहवालानंतर रुग्णालयावर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं. प्राथमिक अहवालानुसार गर्भवती महिलेच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलं. रुग्णाला रक्तस्राव होत असताना 5 तास तात्काळत ठेवलं, योग्य उपचार दिले नाहीत, रुग्ण एकाच ठिकाणी असता तर जीव वाचला असता असं त्यांनी म्हटलं. माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज संध्याकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे, तर धर्मादाय आयुक्तांचा अहवाल उद्या सकाळपर्यंत मिळेल. त्यामुळे उद्या 3ही अहवालांचे निष्कर्ष पाहिल्यानंतर कारवाईचा निर्णय होईल असं चाकणकर यांनी सांगितलं. वाजून 1 मिनिटांनी पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये. 2:30 वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय. तब्बल 5.5 तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही. डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही औषध असेल, हा रक्तस्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषधं असतील किंवा तुमच्या जवळचे जे काही टॅबलेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंटवरती उपचार करा. यामध्ये 5.5 तासामध्ये हॉस्पिटलने कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत, सहकार्य केले नाही. साहजिकच आहे, 5.5 तासाचा कालावधी हा रुग्णाला कोणत्याही पद्धतीची प्राथमिक उपचार सुद्धा मिळालेला नाही. ती जबाबदारी रुग्णालयाची होती. त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे, मगरुरीपणा केलेला आहे रुग्णालय पेशंटची ट्रीटमेंट सुरू असताना. कारण की पेशंट या अगोदर एकदा येऊन गेलेला होता, त्यांची ट्रीटमेंट चालू होती. फॉलोअपसाठी 2 तारखेला परत बोलवलं होतं, पण अतिशय रक्तस्राव होत असल्यामुळे 28 तारखेला गेलेल्या रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही. त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे. हो, दीनानाथ रुग्णालय हे मृत्यूला जबाबदार आहे. अजूनही बाकीचे 2 अहवाल येणार आहेत. त्या अहवालाच्या समितीचा जो आपल्याला अहवाल येईल त्याच्यामध्ये याच्यापेक्षाही खोलात अजून काही गोष्टी असतील. याच्यामध्ये मी मगाशी जसं सांगितलं तसं रुग्णालयातील ग्रीव्हन्स रजिस्टर सिस्टीम, धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांनी रुग्णाचे समुपदेशन करून उपचाराकरता येणारा खर्च त्याबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबतची कारवाई करणं अपेक्षित होतं, परंतु तसे सुद्धा झालेले यामध्ये दिसून येत नाही. याचाच अर्थ याच्यासाठी रुग्णालय जबाबदार आहे. एकूण 3 समित्या याच्यासाठी काम करतात. आता जो अहवाल डॉक्टर राधाकृष्ण पवार यांनी दिलेला आहे, त्याचबरोबर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत सादर होईल आणि 3रा धर्मादाय आयुक्तांचा अहवाल हा उद्या सकाळपर्यंत सादर होईल. त्याच्यामुळे ह्या एका अहवालानुसार अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने खरं तर पेशंटला यांनी प्रतिसाद देणं, पेशंटवरती उपचार करणं अपेक्षित होतं, तसं कुठेही या हॉस्पिटलने केलेलं नाही.